शिवाजी महाराज आल्यानंतर वातावरण कसं अगदी उल्हासित झालंय, जणू काय आपण रायगडावर पोहोचलोय. कार्यक्रम आपण असाच चालू होतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगे युगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली. तब्बल 350 वर्ष महाराष्ट्र अंधारात होता आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी या युग पुरुषाने जन्म घेतला. या युग पुरुषाने पराक्रम करून आपल्या सामर्थ्याने स्वराज्य स्थापन केलं. अशा या महापराक्रमी शिवरायांचं औक्षण करून आपण आज त्यांच्या या जन्मदिनी आरती करणार आहोत. जय जय शिवराय. Yeah.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शिवरायांची आरती झालेली आहे. हॅलो हॅलो. या मराठी मातीशी, या मराठी संस्कृतीशी, या मराठी माय बोलीशी, या मराठी मातीत अनेक नररत्न जन्मले, अनेक थोर वीर पुरुषांच्या गाथा गायल्या गेल्या त्या या मराठी मातीतच. अशा या पावन पतित पावन, अशा या पावन पतित पावन मराठी भूमीला, मराठ्यांच्या शौर्याला अभिवादन. या मराठ्यांच्या शौर्याला अभिवादन करताना साहजिकच आठवण होते ती छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेनं व थोर पराक्रमानं या महाराष्ट्राची भूमी पतित पावन झाली, ज्यांच्या सिंहगर्जनेनं अख्खं हिंदवी स्वराज्य दैदिप्यमान झालं, ज्यांच्या घोडदौडी पुढे सर्व सह्याद्रीचे कडे नतमस्तक झाले, ज्यांच्या निर्मगजानं स्वराज्याचं तोरण दैदिप्यमान झालं, अशा या श्रीमंत योगींना, छत्रपती शिवरायांना आमचा मानाचा मुद्रा. झाले बहु, असतील बहु, झाले बहु, होतील बहु, परंतु याच महामृत्यूला आव्हान तू, संस्कृतीचा मान तू आणि आमचा